आकाशवाणी मुंबई. नमस्कार, मी शैलेश मोहिते. राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्वदेश निर्मित 4 अद्ययावत युद्धनौका गेल्या एका महिन्याभरात नौदलाच्या ताफ्यात दाखल. अयोध्या मंदिर अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा. बद्रीनाथ मंदिर दान अपहार प्रकरणी मंदिर समितीच्या अध्यक्षांना अटक. इराणचं अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर. प्रसिद्ध अभिनेता सॅम नील यांचं निधन. आणि देशाच्या विविध भागात झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू. आता बातम्या विस्तारानं. भारतीय नौदलात स्वदेशी आरेखन आणि निर्मिती असलेल्या 4 अद्ययावत फ्रिगेट युद्धनौका गेल्या एका महिन्यात सामील करण्यात आल्याचं सरकारनं म्हटलं आहे. यातल्या INS दुणगिरी, INS संशोधक आणि INS अग्रय या फ्रिगेट नौका 21 जून रोजी सामील झाल्या होत्या, तर INS महेंद्रगिरी 11 जुलै रोजी सामील करण्यात आली होती. या युद्धनौका प्रोजेक्ट 17A अंतर्गत भारतात निर्माण करण्यात आल्या असून हवाई हल्ले, जमिनीवरून तसंच पाणबुडीवरून आलेले हल्ले रोखण्याची क्षमता त्यांच्यात आहे. या प्रकल्पात 7 युद्धनौका बांधण्याचं नौदलाचं नियोजन आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज गुजरातमध्ये गांधीनगर इथं इंटरपोल डिजिटल फॉरेन्सिक्स एक्सपर्ट ग्रुपच्या 11व्या बैठकीचं तसंच आंतरराष्ट्रीय गुन्हे अन्वेषण स्पर्धा आणि शिखर परिषदेचं उद्घाटन होणार आहे. भारत या परिषदेचं यजमानपद दुसऱ्यांदा भूषवत आहे. या परिषदेत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, उपमुख्यमंत्री हर्ष संघवी आणि 47 देशातल्या पोलीस आणि इतर सुरक्षा क्षेत्रातल्या प्रतिनिधींसह अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आर्थिक गुन्ह्यांचा तपास, घटनास्थळांवरचं व्यवस्थापन, देशातल्या विविध उत्कृष्टता केंद्राचं अनावरण आणि आशियातल्या पहिल्या स्वदेशी मोबाईल प्रयोगशाळेचं लोकार्पण यांच्या हस्ते करण्यात येईल. अयोध्येच्या रामजन्मभूमी मंदिरात देणग्या आणि दानातल्या वस्तूंचा अपहार झाल्याचा आरोप करून त्याची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याचे आदेश मागणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारकडून जबाब मागितला आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर याचिकांची सुनावणी होत आहे. राम मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासालाही न्यायालयानं नोटीस बजावली आहे. या प्रकरणी चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपास पथकानं चौकशीच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं सांगितलं आहे. उत्तराखंडच्या बद्रीनाथ मंदिरात दान अपहार प्रकरणी उघडकीला आलं असून काल रात्री विशेष चौकशी पथकानं बद्री केदार मंदिर समितीच्या अध्यक्षांना डेहराडून इथून चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. बद्रीनाथ मंदिरात 2 जुलै रोजी दानपेटीतल्या रकमेची मोजणी सुरू असताना त्यातले घोटाळे लक्षात आले आणि समितीनं पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून संशयित आरोपींचा शोध सुरू केला होता. संशयिताला अखेर डेहराडूनमधून ताब्यात घेण्यात आलं असून पोलिसांनी CCTV फुटेज आणि इतर नोंदींची तपासणी सुरू केली आहे. राष्ट्रीय आरोग्य संशोधन धोरणाच्या मसुदा निर्मितीसाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सूचना मागवल्या आहेत. देशाच्या आरोग्य संशोधन प्रणालीला योग्य रूप आणि बळकटी देण्यासाठी या धोरणाची निर्मिती केली जात आहे. नागरिकांच्या आरोग्य सेवांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विश्वासू, सर्वसमावेशक, स्वावलंबी आणि प्रभावी व्यवस्थेच्या निर्मितीत हे धोरण सहाय्यक ठरेल. विविध हितसंबंधींनी दिलेल्या सूचनांचा आणि शिफारशींचा समावेश करून हे धोरण तयार केलं जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी 27 जुलैपर्यंत आपल्या सूचना सादर कराव्यात असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. काही केंद्रीय मंत्रालयातर्फे डॉक्टर्स आणि इतर व्यावसायिकांसाठी इंटर्नशिप मिळवून देणारा गुगल फॉर्म इंटरनेटवर फिरत आहे, परंतु त्यातला दावा पूर्णतः खोटा आणि चुकीचा आहे असं पत्र सूचना कार्यालयाच्या सत्यशोधन विभागाने म्हटलं आहे. अशा प्रकारची कोणतीही इंटर्नशिप कोणत्याही मंत्रालयानं देऊ केलेली नाही असं पत्र सूचना कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. नागरिकांनी कोणत्याही संशयास्पद लिंकवर अथवा मंचावर क्लिक करू नये आणि व्यक्तिगत माहिती सामायिक करू नये. तसंच खात्रीशीर माहितीसाठी नेहमी अधिकृत सरकारी संकेतस्थळाला भेट द्यावी असं कार्यालयानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. जॉर्डन, बहारीन आणि कुवेतमधल्या अमेरिकन लष्करी तळांवर झालेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांची जबाबदारी इराणच्या IRGCने घेतली आहे. अमेरिकेने इराणच्या लष्करी तळांवर काल केलेल्या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरादाखल हे हल्ले केल्याचं इराणनं म्हटलं आहे.
होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिकेने आणखी हल्ले केल्यास त्यालाही प्रत्युत्तर दिलं जाईल असं इराणनं म्हटलं आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीचं रक्षण करण्यासाठी आणि तिथली वाहतूक सुरळीत होण्यासाठी आपण हल्ले केल्याचं अमेरिकेने म्हटलं आहे. दरम्यान GFS गॅलेक्सी या व्यापारी जहाजावर ओमानच्या किनाऱ्यानजीक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जहाजावरील 11 भारतीय कर्मचाऱ्यांपैकी 10 जणांची सुटका करण्यात आली असून एक कर्मचारी बेपत्ता आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं या हल्ल्याचा निषेध केला असून या भागात व्यापारी जहाजांवर होणाऱ्या सततच्या हल्ल्यांच्या घटनांबद्दल मंत्रालयानं चिंता व्यक्त केली असून या भागात शांतता आणि स्थैर्य यासाठी राजनैतिक तोडगा काढण्याचं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. कतारचे नेते अमीर शेख हमद बिन खलिफा अल थानी यांचं काल निधन झालं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी थानी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आज देशभरात एक दिवसाचा शासकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर काल सकाळी चंदरकोट इथल्या एका लंगरसमोर 2 बसेस आणि एका कारची टक्कर होऊन किमान 18 जण जखमी झाले. यात बहुतांश अमरनाथ यात्रेकरूंचा समावेश आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. बचाव पथकानं घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रामबन इथल्या जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आल्याचंही या अधिकाऱ्यांनी सांगितलं. एका बसचा ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाला. सांगली जिल्ह्यात रंगनाथ महाराज यांच्या दिंडीतल्या एका ट्रकनं बेलसर टोल नाक्याजवळ कसबे दिगराज दिंडीतल्या वारकऱ्यांना जोरदार धडक दिल्यानं 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला आणि 7 जण जखमी झाले. पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांनी ही माहिती दिली. थायलंडची राजधानी बँकॉक इथं काल रात्री एका पबला भीषण आग लागल्यामुळे 27 जणांचा मृत्यू झाला आणि अन्य 63 जण जखमी झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं प्राथमिक अंदाज आहे. या घटनेची सखोल चौकशीचे आदेश बँकॉकचे गव्हर्नर चार्ट स्टिंटीपुंत यांनी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. बाहेर निघण्याचा मार्ग अरुंद असल्यामुळे जास्त जीवितहानी झाल्याचं या अधिकाऱ्यानं सांगितलं. प्रधानमंत्री अनुतीन चार्नविराकुल यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. व्हिएतनाम इथं झालेल्या बोट दुर्घटनेतले 15 मृतदेह आज रात्री भारतात आणले जातील, अशी माहिती व्हिएतनाम इथल्या भारतीय दूतावासानं आज दिली. व्हिएतनाम एअरलाइन्सच्या विमानानं हे मृतदेह 9:30च्या सुमाराला मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणले जाणार आहेत. या अपघातात अन्य 16 जणांना वाचवण्यात यश आलं होतं. त्या सगळ्यांना प्रथमोपचारानंतर याआधीच भारतात आणलं आहे. तसंच एका गंभीर जखमी पर्यटकावर व्हिएतनाम इथं उपचार सुरू आहेत. सुप्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट अभिनेते सॅम नील यांचं आज ऑस्ट्रेलियातल्या सिडनी शहरात निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. जुरासिक पार्क, द पियानो अशा चित्रपटांमधल्या भूमिकांसाठी ते ओळखले जात होते. 2023 मध्ये त्यांना कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर ते कर्करोगमुक्त झाले होते. मात्र अचानक उद्भवलेल्या वैद्यकीय गुंतागुंतीमुळे त्यांचं निधन झालं. भारतीय महिला क्रिकेट संघ लंडनमधल्या लॉर्ड्स मैदानावर ऐतिहासिक कसोटी विजयाच्या उंबरठ्यावर उभा आहे. काल सामन्याच्या दिवसअखेर भारतानं इंग्लंडसमोर 457 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. जपानच्या टोकियो इथं उद्यापासून सुरू होणाऱ्या जपान ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत भारताची अव्वल पुरुष दुहेरी जोडी सात्विकराज साईराज रानकीरेड्डी आणि चिराग शेट्टी भारताचं नेतृत्व करतील. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्वदेश निर्मित 4 अद्ययावत युद्धनौका गेल्या एका महिन्याभरात नौदलाच्या ताफ्यात दाखल. अयोध्या मंदिर अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा. बद्रीनाथ मंदिर दान अपहार प्रकरणी मंदिर समितीच्या अध्यक्षांना अटक. इराणचं अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर. प्रसिद्ध अभिनेता सॅम नील यांचं निधन. आणि देशाच्या विविध भागात झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.